नमस्कार, मी जेपी. ऐकूया एक कहाणी. खरं तर त्याचं नाव सदाशिव, पण संपूर्ण लोक त्याला सदाच म्हणतात. अंगाने उंचापुरा, अर्ध्यापर्यंत चड्डी घातलेला, हाडकुळा असल्याने तो काठीसारखा उंच दिसायचा. अंगावर चाटूभर मांस नव्हतं, असा एक हाडाचा सापळा असलेला पुतळा. हसताना दात विस्कटलेली, गालावर घड्या पडायच्या. असं वाटायचं बालपणातच म्हातारपण डोकावते. कापडाची पिशवी घेऊन त्यात एक खापराची पाटी आणि एखादं पुस्तक असायचं. पायात वाहन तर कधीच नसत. शाळेत गुरुजी प्रत्येकाला घरचा अभ्यास विचारायचे, तेव्हा तो नेहमीच उभा दिसायचा, कारण त्याने अभ्यास केलेलाच नसे. करणार तरी कसा म्हणा. घरी खाण्याचे वांदे, घर छोटेसे, त्यात दुसरे 2 भाऊ, त्यामुळे इच्छा असून देखील घरातील जागेअभावी अभ्यास करता येत नव्हता. जो काही वर्गात व्हायचा तेवढाच काय तो अभ्यास. तरीही कदम गुरुजी, ठाकूर गुरुजी त्याला समानतेचे धडे देत होते. शाळेत 2च वर्ग असल्याने 1ली ते 3रीचे वर्ग मुलं एकाच वर्गात, तर 4थी बोर्ड असल्याने तो एक वेगळा असा वर्ग असायचा. सदा 3री पर्यंत शिकला. नंतर त्याच्या बापानं एका मालकाच्याकडे सालानं गुरं वळायला ठेवलं. त्यामुळे तो शाळेपासून दूर गेला, तो कायमचाच. ज्या ठिकाणी सालानं होता त्या मालकाच्या घरी सकाळी लवकर उठून जायचं, गुराचं शेण काढायचं, गोठा साफ करायचा, गुरांना चारा टाकायचा, कडब्याच्या पेंड्या कात्रीने कापायच्या, कडब्याच्या खुबाडाच्या भोवती काट्याच्या फांद्यांचे कुंपण लावायचे, गुरांना पाणी पाजणे ही कामे करावी लागे. तो वयाने कोवळा असल्याने बिचाऱ्याची दमछाक होत असे. भुकेने पोट पाठीला जायचं, पण अन्न वेळेवर मिळायचं नाही. मिळालं तर ते शिळं पाक द्यायचं. तक्रार करण्याची तर सोडाच, पण टाकाऊ अन्नाने पोटाची खळगी भरते तेवढंच काय ते उपकार वाटायचे, कारण घरच्यांना तेही मिळत नसे. अन्ना वाचून ते 2-2 दिवस उपाशी राहत होते, एवढी गरिबी होती. एकदा एक प्रसंग घडला. नेहमीप्रमाणे सदा आपल्या मालकाच्या शेतावर गेला आणि नियमित कामं केली आणि थकून झाडाच्या सावलीला बसून जेवण येण्याची वाट पाहत होता. उन्हाळ्याचे दिवस असल्याने तहान लागली होती. त्या झाडाच्या बुंद्याला एक बिंदग भरून पाणी होते, त्यावर झाकणी ठेवलेली होती, पण ते तो पिऊ शकत नव्हता, कारण ते मालकाचे असल्याने त्याला हात लावणे वर्ज्य होते. मालक त्याला पाणी ओंजळीने वरून वाढायचे. भाकरी, जेवण सर्व काही दुरूनच वाढायचे. त्यामुळे बाजूला जरी पाणी होते तरी ते पिऊ शकत नव्हता. तहानलेला सदा कोणीतरी येऊन पाणी वाढेल या अपेक्षेने वाट पाहत होता. बराच वेळ वाट पाहून शेवटी त्याने त्या बिंग्यातून पाणी घेऊन पिण्यासाठी गेला आणि नेमकं त्याच वेळी त्याला मालकाच्या पोरीनं बघितलं. ती सदाला ओरडायला लागली. ती तिच्या भावाला बोलवले. काही शेजारी आले. कोणी सदाचा हात धरला, तर कोणी पाय धरले, तर कोणी कंबर धरून जसे मारता येईल त्याप्रमाणे सदाला मारत होते. जमिनीवर आपटत होते. त्याला जखमा झाल्या होत्या, त्यातून रक्त वाहत होतं. तो मोठमोठ्याने रडत होता. मारणाऱ्यांच्या हातापाया पडू लागला. चूक झाली, मला माफ करा म्हणू लागला, पण मारणारे ऐकत नव्हते. त्याला दोरीने झाडाच्या बुंध्याला बांधून ठेवले. तेव्हा एकाने त्या बिंग्यातले पूर्ण पाणी जमिनीवर ओतून टाकले आणि आग पेटवून त्या आगीत बिंग आणि झाकणी टाकली. तेव्हा त्या सामानाचा बाट गेला, शुद्ध झाले, अशी स्वतःची समजूत करून घेतली. सदा बिचारा झाडालाच बांधून होता. प्रत्येक व्यक्ती त्याला पाहायला आला आणि शिव्या द्यायचा, पण दया मात्र कोणालाच येत नव्हती. ते घोटभर पाण्यासाठी एवढी सजा पाहून माझ्या मनावर कोरून गेली आणि सदा मात्र अशिक्षितच राहिला, जगाचं दुःख झेलण्यासाठी. धन्यवाद.